नमस्कार. नम्मा डॉक्टर या विशेष कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वेगवेगळ्या उपचार पद्धतींपैकी नम्मा होमिओपॅथी हिला विशेष यश प्राप्त झालेलं आहे. आजपर्यंत जवळजवळ 1 लाखांहून जास्त रुग्णांना नम्मा होमिओपॅथी उपचारांचा दिलासा सुद्धा मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या आजारांवर त्यांना योग्य असं औषध मिळालंय. बरं, हे औषध नेमकं कशावर काम करतं तर ज्याला आपण म्हणू की इम्युनोजेनिक मायोस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय, नम्मा होमिओपॅथी रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करते याबद्दल आज आपण जाणून घेऊया आणि त्याचबरोबर संधिवाताबद्दल विशेष चर्चा करूया. त्यासाठी माझ्या बरोबर आहेत नम्मा होमिओपॅथीच्या होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉक्टर अंकिता देशमुख. नमस्कार डॉक्टर अंकिता. नम्मा डॉक्टर या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात आधी नम्मा होमिओपॅथी म्हणजे काय, कारण आपण बघतो प्रत्येक आजारावर इकडे वेगवेगळी उपचार पद्धती लागू होत असते रुग्णांना, पण त्यामध्ये नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आल्यानंतर तुम्हाला एका वेगळ्या प्रकारचे उपचार मिळतात. ते उपचार नेमके कसे आणि ते कोणत्या बेसलाईनवर कार्यरत असतात त्याबद्दल माहिती द्याल? आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये जे आहे ते इम्युनोजेनिक मायाझमेटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतो. तर आता यामध्ये इम्युनोजेनिक म्हणजे काय, तर इथे आपण पेशंटची इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणून मदत करतो की जेणेकरून जर एखादा आजार शरीराने स्वतःहून भरून काढला, जी काही ॲबनॉर्मॅलिटी किंवा उणीव आपल्या शरीरामध्ये आहे ती जर का आपल्या शरीराने स्वतःहून भरून काढली तर ती परमनंट राहील. आणि जर का आपण गोळ्यांच्या आधाराने जर का ती घेतली, म्हणजे जे काही आपण ॲलोपॅथिक मेडिसिन्स घेतो की आपण घेतलं की आपल्याला लगेचच बरं वाटतं, एखादी पेन किलर घेतली की लगेचच बरं वाटतं, पण इथे तसं न करता आपण इम्युनिटीला इम्प्रूव्ह करून त्या आजाराला बरं करतोय की जेणेकरून भविष्यात तुम्हाला परत हा आजार नाही झाला पाहिजे. तर मायाझमेटिक म्हणजे काय, तर होमिओपॅथीचं असं म्हणणं आहे की कुठलाही आजार जो आहे हा सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस या तिघांच्या अनुसार जो आहे तो आजार पेशंटला होत असतो. तर आपल्याला त्या तिघांनाही क्युअर करायचे. म्हणजे काय, तर आपण म्हणतो आयुर्वेदामध्ये वात, कफ, पित्त हे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत. तसंच होमिओपॅथीचं असं आहे की सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस या तिघांना जर का नीट केलं तरच आपण आजाराला मुळापासून नष्ट करू शकतो. ओके. तर 6th जनरेशन म्हणजे काय, तर हल्ली जे काही सेडेंटरी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आपल्याला जे काही आजार होतात तर ते हल्ली जे पूर्वीच्या काळी 70 किंवा 60 मध्ये आजार व्हायचे ते आजकाल एज लिमिट राहिलेलं नाहीये. ते आजार आपल्याला जे आहे तर वयवर्ष 20 किंवा वयवर्ष 15 त्याला एज लिमिट नाही राहिली आहे, कधीही ते आपल्याला होऊ शकतात. ओके. तर जे काही कारण आहे आजाराचं त्याला मुळापासून काढून टाकायचंय. म्हणजे त्यांची जी लाईफस्टाईल आहे किंवा त्यांच्यासाठी काय चांगलं किंवा काय वाईट हे सगळं आपल्याला इथे सांगितलं जाईल. ओके. की जेणेकरून हे आजार त्यांना कमी वयात न होता, म्हणजे हल्ली जे आहे आता सपोज आपला आजचा टॉपिक आहे ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा आर्थरायटिस म्हणू शकतो. ओके. हा पूर्वी जो आहे तो स्त्रियांमध्ये जास्त होता किंवा ज्यांचं वय वर्ष 60-70च्या पुढे असायचं त्यांना व्हायचं, पण हल्ली त्याला एज लिमिट राहिलेली नाही आहे. का, कारण की व्यायामाचा अभाव, सेडेंटरी लाईफस्टाईल, ओबेसिटी हे सगळी त्याचे कारण आहेत. ओके. तर आपल्याला त्याला मुळापासून नष्ट करायचंय की जेणेकरून त्यांना ते कमी वयामध्ये नाही व्हायला पाहिजे. वयोमानानुसार जी झीज होते ती तर होतच राहणार, पण आपल्याला ती एकदम फास्ट न व्हायला पाहिजे किंवा होऊ शकणार नाही या दृष्टीने आपण ट्रीटमेंट देतो. आपली ही चर्चा अशीच चालू राहणार आहे, पण त्यापूर्वी आपल्याला काही फोन कॉल्स येत आहेत. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, बोला. मी रामदास कदम बोलतोय सोलापूरहून. हा हा. माझं वय 55 आहे. मला जरा थोडा त्रास होतोय. मला जी सांध्यांमध्ये दुखावा आहे, मला आता उठता येत नाही, बसता येत नाही, थोडं कष्टाची कामं केली आहेत. एक 10 ते 12 वर्षापासून त्रास होतोय, पण मला ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. बरेच औषध उपचार केले पण काही गुण आला नाही. नवा होमिओपॅथीमध्ये काय मला उपचार पद्धती मिळतील का? कुठला सांधा जास्त दुखतो तुमचा किंवा कुठले सांधे दुखतात? साधारणतः गुडघ्याचे सांधे जास्त दुखत आहेत माझे. ओके. किती वर्षांपासून दुखतात? 10 ते 15 वर्षापासून दुखतात, पण आता काय झालं की 1 वर्षापासून फारच त्रास व्हायला लागला. ओके ओके, चालेल. नक्कीच तुम्हाला नम्मा होमिओपॅथीमध्ये योग्य ती ट्रीटमेंट दिली जाईल. तुम्ही तुमच्या नजदीकच्या नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये जा. तिथे डॉक्टर तुमचे योग्य ते निदान करून तुमची जी आहे ती केस हिस्ट्री घेतील. केस हिस्ट्रीमध्ये साधारण ते तुम्हाला प्रश्न विचारतील की किती वर्षांपासून तुम्ही ही ट्रीटमेंट घेताय किंवा पूर्वी घरात कुणाला हा आजार आहे का, किंवा जे त्यांना योग्य वाटतील त्यावेळेस
तर ती सगळी प्रॉपर हिस्ट्री घेऊन ते तुम्हाला जे आहे तर ते इम्युनोजेनिक मायाझमेटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट जी आहे, जे आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये देतोय, त्यानुसार तुम्हाला नक्कीच ट्रीटमेंट देऊन त्याचा फायदा होईल. मला ऑपरेशन वगैरे काही करायची गरज लागणार नाही ना? ऑपरेशन करायची गरज आहे की नाही यासाठी तुम्हाला आधी एकदा क्लिनिकमध्ये भेट द्यावी लागेल. तेव्हा जे काही डायग्नोसिस असेल त्यानुसार तुम्हाला डॉक्टर नक्कीच सुचवतील. बरं, चालेल मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यात आधी आपण नेहमी ऐकतो की संधिवात, अगदी आपल्या आजूबाजूच्या अनेक जवळच्या व्यक्तींना हा आजार झालेला असतो संधिवात. पण नेमका संधिवात म्हणजे काय? म्हणजे आपल्या शरीरामध्ये असे काय बदल घडतात ज्यामुळे संधिवातास आपलं शरीर कारणीभूत ठरतं? ॲक्च्युली सांधिवात म्हणजे नावातच आलं की सांध्यांशी रिलेटेड हा आजार आहे. ओके, तर यामध्ये काय होतं की सांध्यांवरती सूज येते, सांधे दुखायला लागतात. ओके, याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत सांधिवाताचे. जसे की आपण सांगायचं झालं तर ऑस्टिओआर्थरायटिस, ज्यामध्ये की फक्त एक किंवा दुसराच सांधा इन्व्हॉल्व असतो. तर दुसरं म्हणजे की रुमॅटॉइड आर्थरायटिस, की जो इम्युन सिस्टीमशी रिलेटेड आजार आहे. यामध्ये काय तर स्वतःचीच इम्युनिटी स्वतःच्या शरीरातल्या नॉर्मल सेल्सला डिस्ट्रक्ट करते किंवा मारते. त्याचं कारण आतापर्यंतही कळू शकलं नाही की हे एक्झॅक्टली कशामुळे होते. त्यामुळे त्याला एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आपण म्हणू शकतो. ओके, तर आणि तिसरं म्हणजे काय तर सांध्यांचे बरेचसे आजार आहेत. ओके, त्यामध्ये युरिक ॲसिड वाढल्यानंतरही तुमचे सांधे दुखू शकतात. किंवा अँकलोजिंग स्पॉन्डिलोसिस म्हणजे मणक्यांशी रिलेटेडही आजार असतात. स्पॉन्डिलोसिस, सर्वायकल, लंबर, थोरॅसिक. ओके, किंवा फ्रोझन शोल्डर आपण म्हणू शकतो की शक्यतो ते जास्त करून डायबिटीज पेशंटमध्ये दिसून येतं. तर हे असे वेगवेगळे सांध्यांचे प्रकार आहेत. तर प्रत्येक प्रकारामध्ये वेगवेगळा त्रास हा पेशंटला होत असतो, पण तो सांध्यांशीच रिलेटेड असतो. बरोबर आहे. तर सांध्यांची झीज झाल्यानंतर आपल्याला अर्थरायटिसचा त्रास होतो असं आपण म्हणतो. पण बऱ्याच वेळेला ही सगळी कारणं जी असतात, म्हणजे बऱ्याच वेळेला खेळाडू जर असतील तर त्यांची खेळून खेळून सुद्धा सांध्यांची झीज होते आणि जिथे खेळणं थांबवणं हे शक्य नसतं. अशी अनेक प्रकारची क्षेत्र आहेत जिकडे आपलं काम चालू ठेवायचंय, मात्र अशा आजारांपासून दूर राहायचं आहे. तर अशासाठी म्हणून काय विशेष काळजी घ्यावी लागेल? तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. ॲक्च्युली काय की कुठलीही गोष्ट अति नको. म्हणजे अति एक्सरसाइज किंवा अति प्रमाणात खेळणं किंवा अति प्रमाणात बसून राहणं हे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. मुळात आपल्याला जॉईंट दिलेत मुवमेंटसाठी. तर जर का जॉईंट्स आपल्याला नॉर्मल स्ट्रक्चर बघायचं झालं तर हे वरचं हाड आणि सपोज हे खालचं हाड, या दोघांच्या मधात जे असते ते कार्टिलेजेस असतात. एक गादी आपण म्हणू शकतो आणि त्यांची मुवमेंट व्यवस्थित व्हावी म्हणून आजूबाजूला पाणी असतं. ओके, तर काय होतं की कुठल्या एका कारणामुळे म्हणजे ज्यांचं खूप वेळ बसून किंवा खूप जास्त एक्सरसाइज करून किंवा जे प्लेयर्स आपण म्हणतोय, ओके, त्यांच्यामध्ये काय होतं की ही जी गादी आहे मधातली, कार्टिलेजेस जे आहेत ते झिजले जातात. त्यामुळे काय होतं की हळूहळू ह्या दोन हाडांमधलं जे अंतर आहे ते कमी कमी होत ते जे सांधे आहेत ते एकमेकांवरती घर्षण होऊन कधी कधी ते फिक्स होण्याचे म्हणजे बोन डिफॉर्मिटी आम्ही त्याला म्हणतो, होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर यामध्ये काय की हे मुळात होतं का तर याची कारणं जी आहेत ही वेगवेगळी असू शकतात. पण मुळात संधिवात झालाय हे कसं कळतं? म्हणजे बऱ्याचदा आपण जसं म्हणतो की आपण कारणांकडे आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, पण संधिवाताची कारणं अनेक असू शकतात आणि त्याबरोबर लक्षणं सुद्धा अनेक असू शकतात. त्यावर काय सांगाल? ॲक्च्युली सांधिवाताची जी कारणं आहेत, जसे की आपण एक एक्झाम्पल घेऊ की ऑस्टिओआर्थरायटिस आहे, ज्यामध्ये की खूप कमी बोन्स किंवा एखाद दुसरा बोन इन्व्हॉल्व असतो. ओके, तर त्यामध्ये काय होतं की जसं सांगितल्याप्रमाणे खूप जणांचं बसूनच काम असतं की ज्यांच्यामध्ये मुवमेंट व्यवस्थित होऊ शकत नाही बोन्सची. आणि दुसरं म्हणजे काय तर जे प्लेयर्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये खूप जास्त घर्षण होतं. ओके, आणि जसं की हे इम्युनिटी कमी असल्यामुळे सुद्धा ऑटोमॅटिकच शरीर कधी कधी सांध्यांची झीज होत जाते, जसं की आपण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये बघतो. तर याचे जे कारण आहेत ते एकतर व्यायामाचा अभाव किंवा वृद्धांमध्ये तर ते तर नॉर्मल आहे, कारण की जसं जसं वय वाढेल तशी तशी सांध्यांची झीज होत जाते. पण कोणामध्ये ती कमी प्रमाणात असते तर कोणामध्ये अगदीच जास्त प्रमाणात असते. ओके, तर त्याचे कारणच जर का सांगायचे झाले तर एकतर बसून किंवा खूप वेळ उभं राहून. तर याची लक्षणं काय आढळून येतात? म्हणजे साधारणपणे रुग्णांना काय त्रास व्हायला लागतो जेणेकरून आपण निदान हे करू शकतो की हा संधिवाताचं लक्षण असू शकतं? मुळात ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये होतं काय
तर शक्यतो मोठे जे जॉईंट्स आहेत ते इन्व्हॉल्व असतात. ओके, तर त्याची जी कारणं आहेत ती वेगवेगळी असू शकतात. खूप जणांचं बसून किंवा खूप जणांचं उभं राहून किंवा व्यायामाचा अभाव ज्यांच्यामध्ये असतो त्यांच्यामध्ये हे दिसून येतं. किंवा खूप कष्टाची कामं करणारे जे माणसं असतात जे की माती काम करतात, किंवा अजून कोणाचं बाईकवरती जास्त फिरणं असेल किंवा ट्रॅव्हलिंग जास्त होत असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. हां, तर ही जी आहेत ही ऑस्टिओआर्थरायटिसची कारण की ज्यामध्ये एखाद दुसराच सांधा इन्व्हॉल्व असतो. ओके, की ज्याच्याशी रिलेटेड जास्त काम करण्यात येते. तर तसंच ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस जसं सांगितल्याप्रमाणे हा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे की त्याचं आपण एक्झॅक्ट कारण नाही सांगू शकत, पण ज्या लोकांची इम्युनिटी कुठेतरी कमी पडते त्या लोकांमध्ये हा आजार होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. ओके, यामध्ये काय होतं की एक सांधा इन्व्हॉल्व नसून आपल्या शरीरातले सगळे सांधे हळूहळू इन्व्हॉल्व व्हायला लागतात. आणि यामध्ये काय तर कालांतराने हा आजार वाढत जाऊन जाऊन बोन डिफॉर्मिटी सुद्धा होते की आपल्याला बऱ्याच पेशंट्सचे जर आपण पाहिले तर हात पाय वाकडे झालेले दिसतात किंवा त्यांना चालायला त्रास होतो या प्रकारे. अजून सांध्यांचा त्रास म्हणजे एक युरिक ॲसिडचं प्रमाण जर का आपल्या बॉडीमध्ये वाढलं तरी सुद्धा सांध्यांचा त्रास होऊ शकतो. पण एक 80 ते 90% लोकांमध्ये जे आहे तर तो हा त्रास आपला शक्यतो पायाच्या अंगठ्यामध्ये दिसून येतो. हां, तर हा एक त्रास आहे. तर स्पॉन्डिलोसिस की जसं मी सांगितलं ज्यांची खूप जास्त ट्रॅव्हलिंग आहे किंवा खूप वेळ खाली बघून ज्यांचं काम असतं. ओके, आजकाल ऑफिसमध्ये बरेच जण कम्प्युटरच्या समोर एक्झॅक्ट असे मान सरळ करून बसलेले असतात, काही मानेची हालचाल नसते, तर त्या लोकांमध्ये स्पॉन्डिलोसिस होण्याचे चान्सेस असतात. किंवा कधी ॲक्सिडेंटल केसेसमध्ये इन केस जर कधी ॲक्सिडेंट झाले, बोन फ्रॅक्चर झाले किंवा काय, तर ही सगळी जी आहेत ही सांधिवाताची कारणं आहेत आपण असं म्हणू शकतो. तर पुढचा कॉल आपल्याला येतोय. हॅलो. हॅलो. हा, बोला. नमस्कार, डॉक्टरांसोबत बोलायचं होतं. बोला ना. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नीता जाधव बोलतेय. नमस्कार, बोला. माझं वय सध्या 30 वर्ष आहे आणि जवळपास 8 वर्ष झालेत माझ्या हाताची बोटं, पायाची बोटं, पूर्ण अंगामध्ये एक प्रकारचं दुखणं आणि कणकणी राहते, ताप आल्यासारखं वाटतं सतत. ओके. तर यासाठी मी भरपूर औषधी घेतली मॅडम, व्यायाम केलं, एक्सरसाइज केलं, खाण्यापिण्याची पथ्य पाळली, पण तरी सुद्धा मला पाहिजे त्या प्रमाणामध्ये फरक वाटत नाहीये. आणि आता काही महिन्यांपासून मला हा जो त्रास आहे हा वाढलेला वाटतोय. तर तुमच्याकडे या आजारावरती मला काही सोल्युशन मिळू शकतं का? हो, नक्कीच सोल्युशन तर भेटेल. पण ज्याप्रमाणे तुम्ही सांगतायत की तुमचे सगळेच सांधे दुखतायत, तर हा आम वाताचा म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसचा प्रकार असू शकतो की जो की स्वतःहूनच एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये की आपली इम्युन सिस्टीम जी आहे नॉर्मल सेल्सला डिस्ट्रक्ट करते. त्यांना कळत नाही की हे आपल्यासाठी पोषक घटक आहेत किंवा हे आपल्या शरीरातला एक भाग आहेत. त्यामुळे काय की डिस्ट्रक्शन वाढत जातं आणि आजारही वाढत जातो. तर मी हाच सल्ला देईल की तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून योग्य ते निदान करून घ्या आणि ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करा. कारण की काय, होमिओपॅथीची जर का आपण ट्रीटमेंट आत्ता सुरू केली, इम्युनिटी जर का इम्प्रूव्ह केली, शरीराला जेव्हा कळेल की हे आपले नॉर्मल सेल्स आहेत, तसं तसं जो आहे तो आजार इम्प्रूव्ह होत जाईल. नाहीतर काय, त्यामध्ये डिफॉर्मिटी होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं वय सध्या 30च आहे, म्हणजे खूप कमी वय आहे. त्यामुळे लवकरच तुम्ही ट्रीटमेंट चालू करावी असं मी तुम्हाला सुचवते. मला वाटतं तुम्हाला तुमच्या याबरोबर अनेक प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच मिळालेलं आहे. आणि जरी तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील, तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आमच्या डॉक्टरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर नम्मा होमिओपॅथीच्या वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये जे डॉक्टर्स असतात त्यांना सुद्धा भेटू शकता आणि तुमच्या प्रश्नांचं निरसन करून घेऊ शकता. बरोबर. पण बऱ्याच वेळेला काय होतं ना की हाडांची ही दुखणी असतात ही वातावरणातल्या बदलामुळे सुद्धा होतात. म्हणजे खास करून आर्थरायटिसच्या रुग्णांमध्ये हे बघितलं जातं की वातावरणात थोडंसं थंडावा निर्माण झाला किंवा थंडीच्या प्रदेशात जर त्यांचं जाणं झालं तर आर्थरायटिस जास्त बळावतो. तर हे खरं आहे का? आणि असं जर असेल तर मग नक्की होमिओपॅथीची ट्रीटमेंट किती लाभदायक असते? बरेच जे पेशंट आहेत त्यांना काय होतं की थंडीमध्ये गेल्यानंतर त्रास व्हायला लागतो. पण खरं पाहायला गेलं तर याचं प्रमाण जास्त आहे. पण वातावरणाचा खूप जास्त इफेक्ट आपल्या शरीरावरती होत असतो. मग ते फक्त आपल्या एका अवयवावरतीच म्हणून नाही तर प्रत्येकाला त्याची वेगवेगळी लक्षणं दिसतात.
मुळात जे सांधिवाताचे पेशंट आहेत तर त्यापैकी 70-80% लोकांना थंडीमुळे जास्त त्रास होतो. पूर्ण सांधे अखडल्यासारखे होतात, त्यांना हालचाल करायला मुवमेंट रिस्ट्रिक्शन्स, किंवा बऱ्याचशा पेशंटला जे आहे सकाळी उठल्यानंतर जास्त त्रास होतो की लवकर उठता येत नाही. तर वातावरणाचा परिणाम निश्चित शरीरावरती होतो. पण यामध्ये मी जे सांगते ते आपण इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणून औषधं देते. तर त्यामुळे वातावरणाचा किंवा खाण्यापिण्यामध्ये पथ्य असं आपल्याला काहीही सांगितलं जाणार नाही. इम्युनिटी जर का वाढली तर आपोआपच पेशंटला नीट वाटायला लागेल, बरं वाटायला लागेल आणि त्यांचा जो त्रास आहे तो कमी कमी होत जाईल. असं काही एक्झाम्पल आहे काही रुग्णांचं जिथे आर्थरायटिसवर यशस्वी उपचार केले गेलेले आहेत? हो, असे बरेचसे पेशंट्स आहेत. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक पेशंट आहेत गोरखनाथ यादव म्हणून. त्यांचं 74 इयर्स म्हणजे 74 वर्ष वय आहे. तर सुरुवातीला जेव्हा ते आले होते तर त्यांना सगळेच सांधे त्यांचे दुखायचे, म्हणजे मोस्टली त्यांचा गुडघा आणि खूप जास्त त्रास त्यांना होता. पण ज्यावेळेस त्यांनी ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी ॲलोपॅथी घेतलेली होती, ज्यावेळेस ते आपल्याकडे आले त्यांची प्रॉपर हिस्ट्री घेऊन त्यांना कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन देण्यात आली, ज्यामुळे की ते एक 7-8 महिन्यामध्येच त्यांना रिलीफ पडलं. जे सांधे आहेत ते आता दुखणं कमी झाले आणि ते स्वतःची कामं स्वतः करू शकतात. अरे वा. गोरखनाथ यांनी स्वतः त्यांच्या काही प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत आपल्याला, त्या आपण प्रेक्षकांना दाखवूया. माझं नाव गोरखनाथ धोंडीबा यादव, वय वर्ष 74 रनिंग. माझा ID नंबर आहे NAA71. मी 2-1 वर्षापासून मला संधिवात आणि आमवाताचा त्रास होता. खूप औषधं केली, तात्पुरता आराम वाटायचा, नंतर येरे माझे मारले. तर एक दिवशी मी TV वरती नम्मा वैद्यशाळेचा प्रोग्राम पाहिला आणि त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मी त्यांना विजिट दिली अंधेरी शाखेला. तर त्यांनी ताबडतोब ट्रीटमेंट चालू केली आणि आता 1.5 महिना झाला त्यांच्या औषध चालू आहे. तर 1.5 महिन्यामध्ये मला 75 ते 80% रिझल्ट मिळाला. तर नमा वैद्यशाळा आणि डॉक्टर स्नेहल सोनावणे यांचा मी खूप आभारी आहे. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि माझ्या मिसेसलाही मार्गदर्शन केलं. दोघांची ट्रीटमेंट चालू आहे. मला जसा रिझल्ट मिळाला तसा मिसेसलाही मिळो. थँक्यू. तर अशा पद्धतीने आर्थरायटिस म्हणा किंवा कोणतंही हाडांचं दुखणं असेल तर ते नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांद्वारे नक्कीच बरं करता येतं. पण अनेक वेळेला कॉम्प्लिकेशन्स जर वाढलेली असतील किंवा आर्थरायटिस अगदी पुढच्या स्टेजला गेला असेल, अशा वेळेला मग या उपचार पद्धतीमध्ये काय काय आपल्याला वेगवेगळे प्रयोग करावे लागतात? बरेच जे पेशंट आहेत आर्थरायटिसचे ते खूप फिरून आलेले असतात, बऱ्याच ठिकाणी ॲलोपॅथी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन आलेले असतात. पण काय होतं की जसे जसे दिवस जातात तशी तशी जी डिफॉर्मिटी आहे किंवा बोन्सचं डिजनरेशन आहे ते वाढत जातं. तर काय होतं की अशा जे पेशंट्स जेव्हा आपल्याकडे येतात त्यावेळेस त्यांचा त्रास खूप जास्त वाढलेला असतो, सगळे सांधे दुखलेले असतात. आता तो आजार कुठला आहे यावरती डिपेंड होतं. तर आजार खूप जास्त वाढलेला असतो, त्रास भरपूर वाढलेला असतो आणि मुळातच सांध्यांचं दुखणं आहे, त्यामुळे मुवमेंट्स करायला, हालचाल करायला खूप जास्त त्रास होतो किंवा डेली त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते करू शकत नाहीत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स असतात किंवा कधी कधी बोन डिफॉर्मिटी म्हणजे बोन्स फिक्स झालेले असतात किंवा वाकडे झालेले असतात. त्यामुळे निश्चितच म्हणजे जर का जेवढा जास्त त्रास आहे तर आपल्याला त्यांची इम्युनिटी जर का आपण इम्प्रूव्ह केली तर हळूहळू त्यांना रिलीफ भेटत जातो. बऱ्याच वेळेला इतर पॅथेजमध्ये असे कोणते आजार असतील तर त्याच्यावर स्पेशली म्हणजे स्पेशल सर्जन म्हणा किंवा एक्सपर्टाइज डॉक्टर असतात. तर होमिओपॅथी या पॅथीमध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या आजारांवर त्या आजारांचे एक्सपर्टाइज डॉक्टर असतात का? आणि नम्मा होमिओपॅथीद्वारे त्यांना कसे उपचार केले जातात? हा माझा एक प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर अगदी जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल याविषयी तेही सांगा. नक्कीच. नम्मा होमिओपॅथीमध्ये प्रत्येक आजारासाठी एक्सपर्ट डॉक्टर आहेत की जे की तुमची व्यवस्थित केस हिस्ट्री घेऊन तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट ते देतील नक्कीच. आणि हा आजार होऊ नये म्हणून आपण शक्यतो जर तुम्ही तरुण असाल तर एक्सरसाइज करायला लागा किंवा वजन जास्त असेल तर वजन कमी करा. म्हणजे काय
की काय होतं की ज्यांचं वजन जास्त आहे तर चरबी जी आहे ही सांध्यांच्या अवतीभोवती साठून आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा आपल्याच वजनाचा जो भार आहे तो आपल्या सांध्यांवरती पडत असतो. म्हणजे शक्यतो आपले गुडघे झालं किंवा आपल्या तळपायांचा अँकल जॉईंट झालं तर त्या लोकांनी वजन कमी करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे तर हेल्दी फूड घ्या. आहारामध्ये शक्यतो दुधाचं प्रमाण वाढवा की जेणेकरून आपल्याला कॅल्शियम जास्त प्रमाणात भेटेल. फास्ट फूड जंक फूड टाळा. तर एवढंच मी सध्या सांगू शकते. व्यायाम तर कराच पण सोबत तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. शक्यतो फास्ट फूड जंक फूड शक्य असल्यास टाळा आणि आहारामध्ये दुधाचं प्रमाण ज्याच्यापासून तुम्हाला कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळेल हा आहार वाढवा. आणि त्यासोबतच एक्सरसाइज सुद्धा चालूच ठेवा की जेणेकरून तुम्हाला हे आजार जे आहेत हे कमी वयामध्ये होणार नाही किंवा त्याचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. तर ही बेसिक काळजी तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी आणि रुग्णांनी घेतली पाहिजेच. पण त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच नम्मा होमिओपॅथीचे डॉक्टर त्यासाठी तुमची उत्तरं देण्यासाठी तत्पर आहेतच. डॉक्टर अंकिता, तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप आभार. संधिवात म्हणजे नेमकं काय, तो कशामुळे होतो, त्याची लक्षणं, कारणं याबद्दल आज आपण विस्तृत माहिती तर घेतलेली आहेच. पण त्याचबरोबर हा आजार बरा करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे उपचार मिळणार आहेत याची सुद्धा माहिती करून घेतलेली आहे. तुम्हालाही अशा वेगवेगळ्या प्रश्नांचं जर निरसन करून घ्यायचं असेल आणि तुमच्या आजारावर तुम्हाला योग्य असं औषध जर मिळवायचं असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि त्याचबरोबर तुमच्या शहरातल्या नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिकला लवकरात लवकर भेट द्या. या कार्यक्रमात इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.